आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय गाढव घोडे सुद्धा तंबाखूचा तिरस्कार करतात। एके दिवशी संत गरीबदासजी गाव छुडानी जिल्हा झज्जरवाले काही कामानिमित्त घोड्यावर स्वार होऊन जिंद जिल्ह्यातील एका गावात जात होते। वाटेत मालखेडी जिल्हा जिंद गावाची शेती होती। त्या शेतांमधून घोड्यावर बसून ते जात होते। गव्हाचे पीक शेतात उभे होते। घोडा रस्ता सोडून गव्हाच्या पिकाच्या मधोमध चालू लागला। शेतात पिकाचे राखणदार होते। ते काठी दांडे घेऊन धावले आणि संत गरीबदासजी यांना मारू लागले की तुझे डोकं खराब झाले आहे का? आमच्या पिकाचा नाश केला, घोड्याला सरळ नाही चालू शकत। जसेही त्यांनी संत गरीबदासजी यांना काठी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे हात वर हवेतच स्तब्ध झाले। सगळे आपापल्या जागीच दगडाच्या मूर्तीप्रमाणे उभे राहिले। 5 मिनिटे तसेच राहिले। नंतर संत गरीबदासजी यांनी आपला हात आशीर्वाद देण्याच्या स्थितीमध्ये केला तेव्हा त्यांची स्तब्धता तुटली आणि सगळे पाठीवर उताणे पडले। काठ्या हातातून निसटल्या। असे झाले जसा अर्धांगवायू झाला आहे। राखणदारांना समजण्यास वेळ लागला नाही की हा सामान्य व्यक्ती नाही। सर्वांनी रडत रडत क्षमा याचना केली। तेव्हा संत गरीबदासजी म्हणाले की सज्जन हो, रस्त्याने चाललेल्या व्यक्तीसोबत असा व्यवहार करतात का? मारायला धावलात। अगोदर तर हे जाणायला हवे होते की कोणत्या कारणाने घोडा पिकामध्ये घेऊन गेले असतील। ते शेतकरी म्हणाले, आता सांगा जी, घोडा कोणत्या कारणाने पिकामध्ये गेला होता? संत गरीबदासजी यांनी विचारले की या शेतामध्ये या पिका अगोदर काय पेरले होते? त्यांनी सांगितले की ज्वारी पेरली होती। त्याच्या अगोदर काय पेरले होते? त्यांनी सांगितले की तंबाखू पेरली होती। संत गरीबदासजी यांनी सांगितले की त्या तंबाखूचा दुर्गंध अजूनही या शेतामध्ये येत आहे। त्या दुर्गंधीचा त्रास होऊन माझा घोडा रस्ता सोडून दुरून जाऊ लागला। ती तंबाखू तुम्ही पिता, तुम्ही तर पशूंपेक्षाही तुच्छ आहात। लक्ष देऊ नाही का? यानंतर या गावात कोणताही व्यक्ती हुक्का पिणार नाही व तंबाखूचे सेवन करणार नाही। जर आज्ञेचे पालन झाले नाही तर गावाचे खूप नुकसान होईल। त्यावेळेस तर सर्वांनी होकार दिला। संतजी निघून गेल्यानंतर म्हणाले की चल भर ना छोटा हुक्का। जेव्हा छोटा हुक्का भरू लागले तेव्हा हातातून चिलीम निसटून फुटली। दुसरी छोट्या हुक्क्याची चिलीम आणली, तिचे देखील हातातच तुकडे तुकडे झाले। शेतात जितके हुक्के होते सगळे फुटले, चिलीमही फुटल्या। राखणदार घाबरले की त्या संताची लीला आहे। गावात गेले तर गावातले सगळे हुक्के तुटून गेले, चिलीम फुटल्या। संपूर्ण गावात हाहाकार माजला, भीतीचे वातावरण झाले। रखवालदार गावात आल्यावर कारण समजले। त्या दिवसानंतर गावात आजपर्यंत कुणीही हुक्का म्हणजे तंबाखू सेवन पीत नाही। गावाचे नाव आहे मालखेडी। हुक्का पिणारे म्हणतात की घे, माझ्याजवळ कडक तंबाखू आहे, ही चिलीम मध्ये भर। दुसरा म्हणतो की ही माझ्याकडची आणखी कडक आहे। संत गरीबदासजी यांनी सांगितले आहे की मृत्यूनंतर यमदूत ती कडक तंबाखू पिणाऱ्याच्या तोंडात लघुशंका करतात। म्हणतात की तुला अधिक कडक तंबाखू प्यायची होती ना, घे लाडक्या, आता कडक मूत्र पिऊन घे। लघवीची धार त्याचे तोंड उघडून तोंडात सोडतात। संत गरीबदासजी यांनी ही तर एक लीला करून व्यसन सोडवले होते। जो प्रभाव ज्ञानाने पडतो तो वाईटपणा, व्यसन कायमस्वरूपी सोडवतो। सत्संगाने ज्ञान होते। सत्संग ऐकण्याची आवड निर्माण करा। सत्संग ऐका। निवेदन, उपरोक्त वाईट गोष्टी पूर्णपणे सोडून द्या। यामुळे जगण्याचा मार्ग सुखकर होईल।